शिकवत असताना एकाग्रता ही खूप महत्वाची असते. मेंदूच्या नसा मोकळ्या सोडणं महत्वाचे असतात. तर दुर्लक्ष करायचं नाही, स्वतःला हिरो समजून चालायचंय. आणि हिरो कोण म्हणतात? ज्याच्या मनगटामध्ये ताकदीचं बळ आणि मेंदूमध्ये नॉलेजचं बळ आहे आणि दोन्हीचं अंमलबजावणीचं कला कौशल्य ज्याच्याकडे त्याला खरा हिरो किंवा विद्यार्थी असं म्हणतात. स्वतःला कमी समजायचं नाही. चला लक्ष द्या, एक मान पद्धत शिकत असताना याच्यामधला अ भाग आणि ब भाग आपण शिकणार आहोत आणि याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. एका वस्तूची किंमत काढायची, नंतर बाकीच्या काढायच्या. पण आपल्या कार्याचं एका दगडामध्ये दोन पक्षी पाडायचे. तर याच्यामध्ये एकच काम करायचं आपल्याला की एका वस्तूची ऑटोमॅटिक किंमत निघून बाकी सर्व वस्तूची किंमत किंवा प्राण्याची किंमत असेल तर ते त्याच्यामध्ये निघून जाईल. चला आपण एक एक गणित समजून घेऊया. ₹84 6 पेन मिळतात. तर 1.5 डझन पेनाची एकूण किंमत किती? आता या ठिकाणी किंमत काढायची असेल तर किंमत उजव्या साईडला लिहायची आणि डाव्या साईडला काय लिहायचं सांगा? पेन लिहायची. आता 6 पेनांना किती रुपये पडतात सांगा? 84. तर 1.5 डझन म्हणजेच काय? 18. आता अर्धा डझन म्हणजेच आणि 1.5 डझन म्हणजेच सांगा? पाव डझन म्हणजेच बोला 3 आणि अर्धा डझन म्हणजे 6. पाऊण डझन म्हणजे किती? 9. पाऊण किती होईल? 9. 1 डझन म्हणजेच सव्वा डझन म्हणजेच 15 आणि 1.5 डझन म्हणजेच किती? 18. तर 18 पेनाची किंमत किती? तर मग आता याच्यामध्ये काय करायचंय? किंमत काढायची. पेन डाव्या साईडने दिलेले तर करायचं आपल्याला तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. 18 गुणिले 84/6. 6 आणि 18 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 6च्या. 6 × 6 6 18. चला गुणाकार कोणाचा? 3 आणि 84चा. 3 × 4 = 12 2 हाताला येतात. 3 8 24 24 आणि 25. तर उत्तर किती आलं सांगा? 252. 25 पैशाला एक पेरू तर 3.5 डझन पेरूची किंमत किती? आता किंमत काढायची म्हणून किंमत उजव्या साईडने लिहायचंय आणि डाव्या साईडने काय लिहायचं सांगा? पेरू लिहायचे. सांगा एका पेरूची किंमत किती आहे? 25 पैसे. तर 3 किती? 3.5 डझन. आता 12 36. 36 आणि 6 किती होईल? 42. म्हणजे 3.5 म्हणजे किती? 42 पेरूची किंमत किती? आता किंमत काढायची म्हणून काय करायचं? तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. 42 गुणिले 25/1. आता त्यानंतर याचं काय करायचं माहितीये का? लक्ष द्या. तर मग आता हे पैसे इथे काय करणार आहे? पैसे बनणार आहे. त्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला? रुपयामध्ये. म्हणून छेदस्थानी किती द्यायचे सांगा? 100च का द्यायचे? 1 रुपया म्हणजे काय? 100 पैसे. आणि 100 पैसे म्हणजेच काय? 1 रुपया. हे माहितीच आहे का नाही? छेदस्थानी आपण 100 दिलं त्या ठिकाणी काय बनन? रुपये बनन. तर मग आता इथं सांगा 25 दोन्ही 50 0 आचार्य 5. 25 × 100. 100 5 किती होईल सांगा? 105. आता 100 1 100 हे असे असतात, ध्यानात घ्यायचे. एका 2 0 2 अंक सोडून पॉईंट द्यायचे. तर 3.5 डझन पेरूची किंमत किती आहे? 10.5 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 2. समजलं? त्यानंतर पुढचं गणित बघा. 1 डझन पेन्सिली 1 डझन पेन्सिली 3 मुलांना वाटल्या तर 24 मुलांना किती डझन पेन्सिली वाटल्या जातील? तर या ठिकाणी काय काढायचं आपल्याला? मुलं काढायचं का पेन्सिल काढायच्या? पेन्सिली काढायच्या. म्हणजे पेन्सिली एक प्रकारच्या काय? चिल्लर आहे. पॅकेट थोडंच आहे. चला मग लक्ष द्या. तर मग आता पेन्सिली उजव्या साईडला लिहायच्या आणि डाव्या साईडला काय लिहायचे? मुलं. जे काढायचे ते उजव्या साईडला लिहायचं आणि दिलेला डाव्या साईडनं. तर मग सांगा 1 डझन म्हणजे किती? 12. किती मुलांना? तर आता एक पुढे सांगायचं 24 मुलांना किती पेन्सिली? म्हणजे आता किती डझन? आता या ठिकाणी 1 डझन म्हणजे काय सांगा? 12. 1 डझन म्हणजे किती? 12. ही गोष्ट लक्षात घ्यायची. तर मग आता याचं काय करायचं सांगा? तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. यापासून घ्यावं लागतं.
तर मग आता याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, तर पेन्सिली काढायच्या. तर पेन्सिली काढण्यासाठी काय, तिरपा गुणाकार. मग आता तिरपा गुणाकार म्हणजे काय सांगा, खालून वर म्हणायचं की याच्यामध्ये 24 गुणिले 12/3. काय म्हणायचं, 24 गुणिले 12/3 म्हणजे 24 गुणिले 12/3. आता 3 आणि 12 कोणत्या पाड्यामध्ये, पण याच्या अगोदर काय करायचं, सोपं जाण्यासाठी आपल्याला, तर हे जे बनणार या ठिकाणी पेन्सिली बनणार आहे, म्हणजे एक एक पेन्सिल त्या ठिकाणी बनणार आहे, म्हणजे चिल्लर बनणार का नाही. त्याचं रूपांतर कशामध्ये करायचंय, डझन मध्ये. आणि डझन मध्ये रूपांतर करण्यासाठी छेदस्थानी किती, 12. समजलं. मग आता 12 × 12, 12 × 12, 3 × 3, 3 × 8 24, 8 × 8, किती पेन्सिली, 8 पेन्सिल, किती डझन. आता असं नसं समजत, ते या ठिकाणी आपण डझन करूया. समजलं. पर्याय क्रमांक 1. पुढचं गणित पहा. 9 पेन्सिलांना 13.5 रुपये पडतात, तर 54 रुपयांना किती डझन पेन्सिल येतील. आता किती डझन म्हणजे छेदस्थानी 12, किती डझन म्हणजे काय बोलायचं, तुम्ही पण बोलायचं बाळा. गणित शिकण्याचा एक नियम लक्षात ठेवायचा, 1 नंबर बघायचं, 2 नंबर ऐकायचं, 3 नंबर समजून घ्यायचंय. आता जे समजून घेण्याचे 2 प्रकार पडतात. ज्याला समोर त्यानं चुपचाप बसायचं, ज्याला नाही समोर त्याने विचारायचं. शिकवत असताना एखादा मनामध्ये विचार आला असेल तरी विचारायचं, लक्षात. आणि या ठिकाणी गणिताचा फेर शिकत असताना आपण बोलून शिकायचं. मी प्रश्नावली म्हणजे प्रश्नाच्या स्वरूपात बोलणार आणि तुम्ही बोलणार उत्तराच्या स्वरूपात. समजलं का, ही प्रक्रिया चालली पाहिजे. मग ही प्रक्रिया चालू असताना आपल्याला प्रश्नही समजतो आणि त्याचे सोल्युशनही सुद्धा समजते. चला लक्ष द्या. आता किती डझन पेन्सिली काढायचंय, नेमकं काय उत्तर काढायचं आपल्याला सांगा. पेन्सिली जे उत्तर काढायचं, ज्याचं उत्तर काढायचं ते उजव्या साईडने मांडायचे आणि दिलेले रुपये डाव्या साईडने मांडायचे. मग आता सांगा 13.50 रुपये किती पेन्सिलींना पडतात सांगा, 9. तर 854 रुपयामध्ये किती पेन्सिलींना पडतात. आता म्हणजे आपण काय करायचं, या ठिकाणी पेन्सिली काढायचे म्हणजे डझन मध्ये काढायचे, म्हणजे डझन मध्ये काढायचे म्हणजे काय, तिरपा गुणाकार करायचा. तर मग आता तिरपा गुणाकार करायचाय, तर खालून वर बनायचं बोलायचंय, म्हणजे 54 गुणिले 9 आपण 13.5. बोला सगळेजण. नाही 54 गुणिले 9 आपण 13.50 म्हणा, नाही तर 13.5 म्हणा. पुढे नाही, पॉइंट नाही, हे 3 आहे, हे जाणं घ्यायचं. 3 नंबरचा प्रश्न आहे. तर मग आता याच्यामध्ये तिरपा गुणाकार बोला सगळेजण. 54 गुणिले 9 आपण, नाही आवाजच आला नाही इथं, माहिती आले तुमची, सगळ्यांचा आवाज एक निघाला पाहिजे. बोला सगळेजण, बोला सगळेजण. तर मग आता याचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला, डझन मध्ये. म्हणजे छेदस्थानी किती त्याचे 12, नाही तर पुन्हा डबल आपण 12 द्यायचा, भाग तोडत असेल त्याच्यामध्ये वेळ घालायचा नाही. तर मग आता इथं भाग तोडत असताना आता हे जे समजा 13.50 आहे का नाहीये, तर आपण काय करायचं, पॉईंटच्या पुढे 2 अंक म्हणून एकावर 2 शून्य द्यायचे. पॉईंटच्या पुढे किती अंक आहे, म्हणजे खाली किती राहील सांगा, 13 पॉईंट. तर एका शून्याला एका शून्यानं काढायचं, त्यानंतर भाग तोडायचा. 9 येतं 9, 9 15 किती 135, 9 15 135. आता भाग तोडायचा पुढं, त्यानंतर 3 5 आणि 3 18 54, म्हणजे 18 3 54, 3 18 54. त्यानंतर भाग तोडा. 5 1 5, 5 2 10, 2 1 2, 2 सकम 12. 6 आणि 18 कोणत्या पाड्यामध्ये सांगा, 6च्या. 6 1 6, 6 3 18. काठछाट संपलेली. कोणाचा गुणाकार 3 आणि 1 चा, 3 1 3. किती डझन सांगा, 3 डझन. पर्याय क्रमांक 3. पुढचं गणित पहा, हे 4 नंबर आहे. 8 चेंडूंना 60 रुपये पडतात, तर 1.5 डझन चेंडूची किंमत किती, म्हणजे किती रुपये पडतील. समजलं. तर मग आता या ठिकाणी किंमत काढायचा, रुपये काढा, उजव्या साईडने लिहायचे आणि डाव्या साईडने पात्र पण ते सांगा. चेंडू 8 चेंडूंना किती रुपये पडतात सांगा, 60 रुपये. 1.5 डझन म्हणजेच 1.5 डझन म्हणजेच 18. तर 18 चेंडूची किंमत किती,
तर मग आता काय करायचंय? तिरपा गुणाकार. रुपये काढण्यासाठी तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. 18 गुणिला 60/8. बोला बोला पुन्हा. तर सांगा 8 आणि 60 कोणत्या पाड्यामध्ये? 4 घ्या. 4 दोन्ही 8, 4 15 60 म्हणजे 15 चोक 60. 2 आणि 18 कोणत्या पाड्यामध्ये? 2 4 1 2 2 नंबर 18 15 नंबर किती? 135. किती रुपये? 135. समजलं? हे सर्व गणित व्यावहारिक रूपामध्ये तुम्ही कुठेही समजा गावाकडे असन, गव्हाचे भाव असन, मुगाचे भाव असन, तेलाचे भाव असन, सगळ्या पद्धतीचे गणित अगोदर आपल्याकडे गावाकडे जे असतं तालुका प्लेसवर ज्या वस्तू घेतो आपण त्याच्या संदर्भात पहिले शिकणं चाललंय. तर सगळ्या प्रकारचे गणित आपल्याला एक नॉलेज म्हणून शिकायचंय. वेळ वाया घालायचा नाही. 5 लिटर पेट्रोलला 82 रुपये 50 पैसे पडतात. तर 15 लिटर पेट्रोलला किती रुपये पडतात? रुपये काढायचे म्हणून रुपये उजव्या साईडने लिहा आणि डाव्या साईडने काय लिहायचं? लिटर लिहायचे. त्या ठिकाणी पेट्रोल असो का पाणी असो का एखादं तेल असो समजा काही घेणे नाही का? कोणताही तरल पदार्थ त्या ठिकाणी असू शकतो. सांगा 5 लिटर पेट्रोलला किती? 82 रुपये 50 पैसे पडतात. तर 15 लिटर पेट्रोलची किंमत किती? किंमत काढा, खर्च काढा, रुपये काढा. या ठिकाणी काय करायचं आपल्याला? तिरपा गुणाकार. काय करायचंय? मग आता बोला सगळेजण. 15 गुणिला 82 आता इथं असं लिहितो 82 50 आपण किती? 5. आता पॉईंटच्या पुढे किती अंक आहे? 2. पॉईंटच्या पुढे 2 अंक आहे. खाली एकावर 2 शून्य. समजलं? तर मग आता पुन्हा एकदा बोलायचं सगळ्यांनी. तिरपा गुणाकार बोला. बोला सगळेजण. 15 गुणिला तर मग इथं 82.50 म्हणलं तर 100 म्हणायचं नाही. आणि 82.50 म्हणलं तर छेदस्थानी काय बोलायचं? 100 बोलायचं. इतकं लक्षात ठेवायचं. 5 आणि 15 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 5 1 5 5 3 15. आता इथं शून्याला शून्याला काढायचं नाही. का काढायचं नाही? सांगू शकता कोणी? का काढायचं नाही? तो माझे भाग तोडला तर पॉईंट मध्ये गणित येणार आहे. बरोबर? मग आता इथं काय करायचं? 10च्या घाताच्या रूपाचा म्हणजे 10च्या घात आहे कधी? 10चे घात कोणकोणते? 100 1000 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी असे जे आहेत ना त्याचा उपयोग आपल्याला करायचा. पण या ठिकाणी काय करायचं? 100 याच्यासाठी काढायचे नाही. का नाही काढायचे? पैशाचा मामला. का नाही काढायचे? म्हणजे 1 रुपया म्हणजे काय? 100 पैसे. म्हणजे या ठिकाणी 2 अंक सोडून पॉईंट दिले जातात. बघा आता 3 आणि 82 50चा गुणाकार करायचा. हा शून्य उचला जसा तसा लिहा. 3 5 15 5 झाले. 3 2 6 आणि 7 आणि 3 8 24. आता 100 1 100 या असे बनतात. ज्याला समजलं त्यानं तसेच ठेवायचे. मग आता 1 2 0 म्हणून 2 अंक सोडून पॉईंट द्यायचा म्हणजे 247 रुपये 50 पैसे. पर्याय क्रमांक 4 नंबर. गणित समजलं का? आणि 100 आपण त्या ठिकाणी का नाही काढले? 0 0 हे समजलं असेल ना? तुम्हाला हे पण समजलं पाहिजे की या ठिकाणी पैशाचा मामला आहे. एका प्रकारच्या अर्धा डझन पेनाची किंमत 75 रुपये. अशा 16 पेनाची एकूण किंमत किती? आता किंमत काढायची असेल तर किंमत उजव्या साईडने द्या आणि डाव्या साईडने काय लिहायचे? पेन. बोलायचं मोकळ्या मनाला. मेंदूच्या नसा मोकळ्या सोडायच्या. बाळाचा विचार मनामध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची. तुम्ही बोलत असताना या ठिकाणी तर विचार मनामध्ये येत नाही. लक्षात? तर मग आता इथे सांगा अर्धा डझन म्हणजे काय? 6 पेनाची किंमत किती आहे? 75 रुपये. 16 पेनाची किंमत किती? तर मग आता इथं किंमत काढण्यासाठी काय करायचंय? तिरपा गुणाकार. किंमत काढण्यासाठी काय करायचंय? डोळे चोळ नाही, उत्तर नाही, लक्ष द्यायचंय. तर मग आता बोला सगळेजण. आवाज नाही आला बरोबर. हा पुन्हा एकदा बोला. पुन्हा एकदा बोला. आता 6 आणि 75 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 2 6 3 25 75 इतकं समजलं. त्यानंतर 2 आणि 16 कोणत्या पाड्यामध्ये? बे क भे बे 8 16. 8 मांडायचं, 6 मांडायचं, त्रिक मांडायचे. अशा संख्येत काय असतात? आलेले भागकर असतात. काय असतात? आता या ठिकाणी काठच्या संपलेले
मग आता अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खाली गुणाकार. आता खाली ते एकच आहे त्याच्यामुळे काही विषयच नाही. मग आता 25 किती होईल सांगा? 200. म्हणजे पर्याय क्रमांक 1. कधी समजला? कोण अडचण आहे समजा, समजत नसेल तर विचारायचं. पुढचं गणित पहा. प्रत्येक विद्यार्थ्याला 8 वह्या वाटल्या तर 1.5 ग्रॉस वह्या किती मुलांना वाटता येईल? आता इथं मुलं काढायचे का वह्या काढायच्या? टार्गेट महत्वाचे, नक्की सांगा. काय म्हणलं? किती मुलांना? इथे काय काढायचंय? मुलं काढायचे. म्हणून वह्या ह्या डाव्या साईडने लिहायच्या. आता प्रत्येक मुलाला म्हणजे एका मुलाला, प्रत्येक म्हणजे काय? एका. ध्यानात ठेवायचे. प्रत्येक म्हणजे काय? एका. हा शब्द लक्षात ठेवायचा. तर एका मुलाला 8 वह्या. त्यानंतर 1.5 ग्रॉस. 1 ग्रॉस म्हणजेच 12 डझन. 1 ग्रॉस म्हणजेच आणि 2 सांगा 2 ग्रॉस म्हणजेच 24 डझन. पण आता याच्यामध्ये काय करायचं? आपल्याला बालवाडीमध्ये चालायचं किंवा KG1 किंवा KG2 मध्ये चालायचं समजून घेण्यासाठी. आता इथं लिहू आपण ग्रॉस लिहू, मध्ये लिहू डझन आणि डझनच्या उजव्या साईडने लिहू नग. समजलं? कारण समजत नाही तोपर्यंत आपण पुढे जाण्यात काही अर्थ नाहीये. तर मग आता इथं सांगा 1 ग्रॉस म्हणजे किती? 12 डझन. आणि 12 डझन म्हणजे किती नग? 144 नग. 12 डझन म्हणजे काय? 144 नग. आता या ठिकाणी पाऊण. आता पाऊण ग्रॉस म्हणजे काय? पाऊण न हे शेवटी. तर पाऊण ग्रॉस म्हणजे काय? 9 डझन. आता हे 9 डझन याचे नग बनवण्यासाठी काय करायचं? पुन्हा गुणीला 12 करायचे. म्हणजे 12 मान तर 108 नग. याला म्हणायचं पाऊण ग्रॉस. 9 डझन म्हणजेच काय? 108. त्याच्यानंतर अर्धा ग्रॉस. आता अर्धा ग्रॉस म्हणजे सांगा किती? 6 डझन. आणि 6 डझन म्हणजे किती नग सांगा? 5 सकम 72. याला काय म्हणायचं? अर्धा ग्रॉस म्हणजे किती? 72 म्हणजे 6 डझन. समजून आलं ना? तर तुम्हाला डझन तर माहिती असेल ना? का माहित नाही? एक फाड म्हणजे किती? 6 नगे म्हणजे अर्धा डझन. म्हणजे एक फाड कशामध्ये मोजतात ते पण माहिती नाही. अरे अर्धा डझन असते ना एक फाड. ते जाऊ दे, ती विचारत नाही म्हणून ठीक आहे. आता त्याच्यानंतर पाव प्लस म्हणजे काय? पाव म्हणजे काय? चतकोर. म्हणजे पाव प्लस म्हणजे किती? 3 डझन. आणि 3 गुणीला किती? 12. आणि 12 किती? 36. आणि पाव प्लस म्हणजे किती? 36 नग. आता चल पुन्हा रिहर्सल घ्यायची. सांगा 1 ग्रॉस म्हणजेच 12 डझन. 1 ग्रॉस म्हणजेच आणि सांगा 12 डझन म्हणजेच पाऊण ग्रॉस म्हणजे 9 डझन. पाऊण ग्रॉस म्हणजे तर सांगा 9 डझन म्हणजेच अर्धा ग्रॉस म्हणजे काय? 6. मग 6 डझन म्हणा ना. अर्धा ग्रॉस म्हणजेच आणि 6 डझन म्हणजेच आणि पाव ग्रॉस म्हणजे 3 डझन. पाव ग्रॉस म्हणजे आणि 3 डझन म्हणजेच म्हणजे 3 12 किती झाले? 36. तर हे इतकं तुम्हाला समजलं का? हे जर समजलं असेल तर ग्रॉस हा शब्द आला तर ते गणित चुकणार नाही. समजलं का? आता त्याच्यानंतर काय? 1.5 ग्रॉस म्हणजेच आला नाही मामला या ठिकाणी. आता 1.5 ग्रॉस म्हणजे नग मारण्याच्या ऐवजी काय मांडायचं माहिती का? आता सांगा 1 ग्रॉस म्हणजे किती? 12 डझन. आणि 1.5 ग्रॉस म्हणजे किती? 18 डझन. आणि 18 गुणीला काय करायचं माहिती का? 12 आहे. मग यांचा गुणाकार करायचा, त्याच्यामध्ये वेळ घालायचा. इतकं रिकामे का आपण जीवनाचा तमाशा करून घ्यायचा नाही. आता लहान नाही त्या ठिकाणी रांगोळी काढायसाठी. तर मग आता यांचं काय करायचं? मुलं काढण्यासाठी सांगा काय? तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. 18 गुणीला 12 गुणीला 1 आपण किती? 8. 8 आणि 12 कोणत्या पाड्यात आहे? 4 दोन्ही 8 4 3 12. 2 आणि 18 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या बे नंबर 18. 9 3 27 आणि 27 1 27. किती मुलांना गणित समजलं? तर ही बाजू आपण रजिस्टर मध्ये व्यवस्थित लिहून घ्यायची. त्याच्यासोबत 3 मुलांना 27 वह्या वाटल्या तर 1 ग्रॉस वह्या किती मुलांना वाटता येईल? आता इथं काय मुलं काढायच्या वह्या काढायच्या? टार्गेट महत्वाचे. काय काढायचंय? नाही तर तिथं भलतेच वह्या काढत बसतात. तर मुलं काढायचे म्हणून मुलं उजव्या साईडने लिहा आणि डाव्या साईडने काढायचं वह्या लिहायच्या. आता 3 मुलांना किती वह्या सांगा? 27. तर 1 ग्रॉस म्हणजेच बमला
12 डझन. तर या ठिकाणी 12 डझन म्हणजेच 144. मग आता 12 गुणिला किती करायचे? 12 करायचे. यांचा काय करायचं? मूळ काढण्यासाठी तिरपा गुणाकार. बोला सगळेजण. 12 गुणिला 12 गुणिला 3 आपण 27. नाही 144 द्यायचे. 12 गुणा 12 चाललं ना असं. 12 गुणा 12 म्हणजे काय? 144. हे समजून घ्यायचंय का ते तुमचं लंब चालन त्या ठिकाणी. 12 गुणिला 12 बरोबर किती? 144. पुन्हा इकडे 144 त्याच्यामध्ये टाइम जातो. सांगा 3 आणि 27 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 आहे का? 3 9 27. 9 आणि 12 कोणत्या पाड्यामध्ये? 3च्या. 3 त्रिक 9 3 चौक 12. 3 आणि 12 कोणत्या पाड्यामध्ये? 3 आहे का? 3 चौक 12. म्हणजे काठचा संपलेले कोणाचा गुणाकार? 4 आणि 4चा. 4 चौक 16 16 1 16. किती मुलांना वाटतं येईल? गणित समजलं का? या अशा प्रकारचे गणित अनेक वेळेस विचारले गेलेली. म्हणजे याच्याकडे काळजीपूर्वक आपल्याला लक्ष द्यावं लागेल. बिस्किटाच्या 4 पुड्यांना 14 रुपये पडतात. तर अशा 2 डझन पुड्यांना किती रुपये पडतात? रुपये काढायचे म्हणून रुपये उजव्या साईडने द्या आणि पुढे कोणते असो, मग पावडरचे पुढे असो, बिस्किटाचे असो, कोणतेही पुढे असो ध्यानात ठेवायचे. आणि इथं रुपये काढायचे म्हणून आपल्या काय करायचं? तिरपा गुणाकार. इतकं लक्ष ठेवायचे. तर मग आता सांगा किती पुढे आहे? 4 पुड्यांना किती? 2 डझन म्हणजेच 12 2 24 आहे ना. 1 डझन म्हणजेच 2 डझन म्हणजेच. मग आता सांगा 24 पुड्यांना किती रुपये पडतात? बोला सगळेजण. नाही तिरपा गुणाकार. काय करायचंय? तिरपा गुणाकार करायचे. एकाच आवाजानं बोलायचंय आणि मैताला आल्यासारखं हे करायचं नाही. आपलं डोकं काय दुखून आवाजानं दुखून निघलं पाहिजे. एकदा मोकळं झालं म्हणजे पुन्हा डबल दुखायचं काम नाही. आणि जोपर्यंत तुम्हाला मेंदूला घासून तुमचा आवाज जात नाही तोपर्यंत ध्यानात बसत नाही. क्लास हा चुपचाप जर ठेवला तर बाकी जवळपास 90-95% विद्यार्थी असतात की बाकीचे विचार आहे ते व्हायरस विचार मनामध्ये चालू असतात का नाही? तर जितकं तुम्ही मेंदूच्या नसा मोकळा सोडणार आणि तुम्ही बोलणार स्पष्टपणे आवाज काढणार तितकं तुमच्या लक्षात बसणार. लक्षात. जो स्वतंत्र, ज्याचं मन स्वतंत्र तो स्वतंत्र. लक्षात. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळेस शिक्षक शिकवत असताना किंवा तुम्ही स्वतः अभ्यास करत असताना दुसरा विचार मनामध्ये येत असेल तर त्या विचारांना मी एक नाव दिले. कोणते विचार? चोट्टे विचार. चोट्ट्याच्या नादी लागायचं नाही. हे ध्यानात ठेवायचं. चोट्ट्याच्या नादी लागून काय तुम्हाला माहिती काय होते? त्याची सजा काय? तिकडे तुम्हाला आतमध्ये जायचं काम नाही पण इकडे मग आतच राहावं लागतं कायमस्वरूपी. तर त्याच्यासाठी आपलं मन स्वतंत्र ठेवायचं आणि पुढे चालायचं. तर मग आता याचा करायचा तिरपा गुणाकार. बोला सगळेजण एकाच आवाजामध्ये. 24 गुणिला 14 आपण 4. 4 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये? 4 आहे का? 4 4 सकम 24. 14 सका 84. किती रुपये पडतील सांगा? 3 कामगारांची 1 आठवड्याची मजुरी 840 रुपये आहे. तर एका कामगाराची 5 दिवसाची मजुरी किती दिवसाची काढायची? 5 दिवसाची. तर मग आता मजुरी काढणं म्हणजे काय सांगा? रुपये. मजुरी म्हणजे रुपये. मजूर म्हणजे कामगार. मजूर म्हणजे आणि मजुरी म्हणजे कामगारी नाही. रुपये. मजूर म्हणजे काय? कामगार. मजुरी म्हणजे नाही. तर बस इथं पुल्लिंग स्त्रीलिंग असं त्या ठिकाणी बनवायचं नाही. तर मग आता इथं डाव्या साईडने काय लिहायचं? कामगार लिहायचं आणि मध्ये काय लिहायचं? दिवस लिहायचं. सांगा 3 कामगाराची एका आठवड्याची किती दिवस आहे? 7 दिवस. एका आठवड्याचे 7 दिवस. मग आता सांगा किती मजुरी 7 दिवसाची? तर पुढे एका कामगाराची किती? 5 दिवसाची मजुरी किती? तर मग आता या कामगार मधून दिवस काढायचे असेल तर वर्षात इतकंच फक्त. कामगार मधून दिवस काढायचा असेल किंवा दिवसामधून कामगार काढायचं असेल तर वर्षाचा गुणाकार खालच्या गुणाकार. इतकं ध्यानात ठेवायचं. आणि ज्यावेळेस आपल्याला रुपये काढायचा असेल तर इथे येतो तिरपा गुणाकार. मग आता इथं वर्षाचा म्हणजे इथून इथपर्यंत इथे येतो तिरपा गुणाकार आणि इथं खालच्या गुणाकार इथून पुढे तिरपा गुणाकार. समजलं का? आता तिरप्या गुणाकारामध्ये काय? जास्त संख्यावर कमी संख्या खाली. तिरप्या गुणाकारामध्ये काय? जास्त संख्यावर कमी संख्या खाली.
तर मग आता इथं काय म्हणायचं 1 गुणिला 5 गुणिला 840 अपॉन 3 गुणिला 7 काय म्हणतात सांगा 1 गुणिला 5 गुणिला 840 अपॉन 3 गुणिला 7 सगळ्यांनी बोलायचंय बोला सगळेजण 1 गुणिला 5 गुणिला 840 अपॉन 3 गुणिला 7 एकदा तुम्हाला सवय पडली आता नवीन नवीन सवय टाकायची याची एकदा जमलं की जमून जाते कारण तुम्हाला मांडणी पण जमली पाहिजे आता 3 7 21 3 आणि 7 ची जागा कोणा घेते कारण इथे 1 4 4 म्हणजे 21 चौक किती होतात 84 भाग तोडायला सोपं आता 21 आणि 84 कोणत्या पाड्यामध्ये 21 1 21 21 चौक 84 हा शून्य उचलायचा इथे लिहायचा काटचा संपलेले 5 1 5 झाली तर हा शून्य लिहायचा आणि 5 चौक किती तर सांगा 5 दिवसाची मजुरी किती आहे 200 रुपये गणित समजलं अशा प्रकारचं गणित विचारले गेलेलं आहे 15 मिनिटात 8 पाने वाचून होतात तर पावणे 2 तासात किती पाने वाचून होतील आता इथं पानं काढायचं म्हणून पानं उजव्या साईडला लिहा आणि डाव्या साईडला काय इथं मिनिट दिलेले तर मिनिट हे डाव्या साईडला लिहायचे 15 मिनिटांमध्ये किती पानं सांगा 8 पानं आता इथं पावणे 2 तास 1 तास म्हणजे किती मिनिटं आणि पाऊण तास म्हणजे किती 45 मग आता या ठिकाणी सांगा 60 आणि 45 किती होतात 105 म्हणजे 105 मिनिटांमध्ये किती पानं समजलं तुम्हाला ते अडचण याच्यामध्ये असं बसू नको बोलत नाही का थोडी काळजी घ्यायची तर मग आता याच्यामध्ये काय करायचं मिनिटामधून पानं काढायची असेल तर काय करायचंय तिरपा गुणाकार काय करायचंय आता बोला सगळेजण 105 गुणिला 8 अपॉन 15 बोला 15 आणि 105 कोणत्या पाड्यात आहे 15च्या 15 1 15 15 7 105 8 7 किती 56 किती पानं वाचणं होईल समजलं का त्यानंतर पुढचं गणित पहा 60 रुपयांना 5 डझन केळी तर 3 डझन केळ्याची किंमत किती तर मग आता इथं किंमत काढायची किंमत उजव्या साईडला लिहा आणि डाव्या साईडला काय लिहायचं केळी लिहायची सांगा 60 रुपयांना 5 डझन आता 5 डझन म्हणजे काय सांगा 12 पंच 60 हा इथं तुम्हाला 60 लिहायचं तर 60 लिहा उलट 60 आहे समजा किती 12 पंच 60 म्हणजे 60 केळ्यांची किंमत किती 60 रुपये तर 3 डझन नाही ते एक काम करू आपण राहू द्या 5 5 डझन म्हणजे किती 60 होतात समजा तुम्हाला 3 डझन रूपांतर करावं लागेल पण आपण जर याच्यामध्ये काय केलं समजा इथं 5 डझन काय ठेवले आणि इथं 3 डझन केले का नाही तर 3 डझन केळ्याची किंमत किती हे सोपं जाईल उलट समजलं का तर मग आता 5 डझन केळ्याची किंमत 60 रुपये तर 3 डझन किती आता किंमत काढायची म्हणून काय करायचं तिरपा गुणाकार बोला सगळेजण 3 गुणिला 60 अपॉन 5 5 आणि 60 कोणत्या पाड्यामध्ये 5 5 1 5 5 12 60 म्हणजे बाकी किती रुपये सांगा पर्याय क्रमांक 4 समजलं त्यानंतर 5 टेबलाच्या किमतीमध्ये 20 खुर्च्या येतात जर एका टेबलाची किंमत 1100 रुपये आहे तर एका खुर्चीची किंमत किती एका खुर्चीची किंमत काढायची तर आता गणित कशा स्वरूपात दिलेलं आहे ते बघणं महत्वाचं आहे 5 टेबलाच्या किमतीमध्ये 20 खुर्च्या येतात त्या खुर्च्या ध्यानात ठेवायचं तर आता जेवढी समजा 5 टेबलाची किंमत जेवढी आहे आता जेवढी तेवढी म्हणत इथं बरोबर चिन्ह आहे म्हणजे समान समान आहे काही तर 5 टेबलाच्या किमतीमध्ये 20 खुर्च्या येतात ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची त्यानंतर जर एका टेबलाची किंमत 1100 रुपये एका टेबलाची किंमत किती आहे 1100 रुपये एका टेबलाची किंमत तर 5 टेबलाची किंमत किती होईल सांगा म्हणजे 2 शून्य उचलायचे जसं तसल्या 5 11 किती 55 म्हणजे जेवढी 5 टेबलाची किंमत 55 रुपये तेवढी 20 खुर्च्याची किंमत किती सांगा 55 रुपये येईल ना म्हणजे जेवढी 20 खुर्च्याची तेवढी 5 टेबलाची हे पहिले तुम्हाला समजलं का सांगा नाही समजलं म्हणजे जेवढी तेवढी जर 5 टेबलाच्या किमतीमध्ये किती येतात म्हणजे 55 रुपयामध्ये 5 टेबल मिळतात म्हणजे 20 खुर्च्या केवढ्यात मिळतील
5,500 मध्ये. समजलं एवढं? तर त्यांनी काय विचारलं की एका खुर्चीची किंमत किती, एका खुर्चीची किंमत किती. जे काय करायचं, 20 खुर्च्या उचलायच्या आणि 55च्या छेदस्थानी आदळायच्या. बस कधी एक वाटा निघत. मग एक वाटा म्हणजे काय, एक खुर्ची नाही, एका खुर्चीची किंमत. समजलं? तर मग आता एका शून्याला एका शून्यानं काढायचं. आता बे एक बे, बे दोन्ही 4, एक राहिला बे 7 14, एक राहिला बे 5 10. एका खुर्चीची किंमत किती सांगा मग, 275. पर्याय क्रमांक 4. गणित समजलं का तुम्हाला सांगा, काय अडचण याच्यामध्ये. त्यानंतर पुढचं गणित पहा. आता दुसरा नमुना संपलाय. पहिल्या नमुन्याचे दुसऱ्या नमुन्याचे गणित समजले तुम्हाला, काय अडचण याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अडचण असेल तर विचारायचा बिंदास. पण जर समजा तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्या ठिकाणी काढचा जमत नसन आणि बे एक बेचे पाडे काही जणांचे पाठ नसन समजा, त्याला अडचणी फक्त. त्याच्यासाठी आपण काय याचे उपाय, ड्रिल फाउंडेशन. 15 ते 20 दिवस तुम्हाला 1.5 तास करावं लागेल एक्स्ट्रा क्लासमध्ये. 10 मिनिटं आपण क्लास झाली सुट्टी देऊ. त्याच्यामध्ये काय करायचं, ड्रिल फाउंडेशन. त्याच्यावरच उपाय तुमच्या गणित आणि बुद्धिमापाच्या बेड्या तोडण्यासाठी. तेव्हा तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकाल. चला लक्ष द्या. आता पुढे नमुना 3. एका संख्येचा 1 आपण 13 भाग बरोबर 13. तर ती संख्या कोणती. एका संख्येचा, आता 6 म्हणजे काय सांगा, एका संख्येचा म्हणजे काय, x गुणिला 1. चाचीचे म्हणजे काय, गुणिला. हिंदीमध्ये काकीके म्हणजे काय, गुणिला. इंग्रजीमध्ये आप म्हणजे काय, गुणिला. एवढं समजलं ना. तर मग आता सांगा x गुणिला 1 म्हणजे काय सांगा, x आपण 13 बरोबर 13. तर ती संख्या काढायची म्हणजे काय, ती संख्या म्हणजे काय, x काढायची. याचा अर्थ असा आहे, x म्हणजे काय, ती संख्या म्हणजे काय, x. ही गोष्ट लक्षात ठेवायची. आता भागेला 13 ते काय होईल सांगा, गुणिला 13. म्हणून x बरोबर 13 गुणिला 13. 13चा वर्ग किती आहे. तुमचे वर्ग पाठ असेल तर पटकन एक उत्तर निघाल. पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचं गणित पहा. एका संख्येचा 1 आपण 12 भाग बरोबर 12. तर ती संख्या कोणती. एका संख्येचा म्हणजे काय, 1 चा म्हणजे काय, गुणिला. x गुणिला 1 म्हणजे काय सांगा, x. आता x आपण 12 बरोबर किती सांगा, 12. मग आता भागीला 12 आहे तर काय होईल सांगा, गुणिला 12. म्हणून x बरोबर सांगा 12 गुणिला 12 म्हणजे किती, 144. पर्याय क्रमांक 3. गणित समजलं. त्यानंतर पुढचं गणित पहा. एका संख्येचा 1 आपण 8 भाग बरोबर 16. तर ती संख्या कोणती. एका संख्येचा म्हणजे काय, x गुणिला 1 म्हणजे काय, x. आपण किती 8 बरोबर किती 16. ती संख्या कोणती. भागीला 8 येते काय होईल, गुणिला. म्हणजे x बरोबर 16 किती 128. आणि ज्याचे बेचे पाडे असेल 8 सकम 48 47 8 1 8 8 किती 12. आणि ज्याचा 16चा पाडा असेल तर 16 किती 128. समजलं का. त्यानंतर पुढचं गणित बघा. एका संख्येचा 3 आपण 7 भाग बरोबर 42. तर ती संख्या कोणती. आता एका संख्येचा म्हणजे काय, x गुणिला. एका संख्येचा म्हणजे काय, म्हणजे इथे काय 6 म्हणजे गुणिला लक्षात घ्यायचंय. आता x गुणिला 3 म्हणजे काय सांगा, 3x आपण किती 7 बरोबर किती 42. तर ती संख्या कोणती. आता इथे भागेला 7 आहे तर काय करायचं, गुणिला 7. आता 3x म्हणजे काय, 3 गुणिला x. 2x म्हणजे काय, 2 गुणिला x. 4x म्हणजे काय, 8x म्हणजे काय, 9x म्हणजे काय. तर मग आता इथं गुणिला 3 येते काय होईल, भागेला 3. गुणिला 3 येते काय होईल, भागेला 3. 3 आणि 42 कोणत्या पाड्यामध्ये, 3 च्या. 3 1 3 3 14 42 म्हणजे 14 त्रिक 42. पाडे म्हणताना 14 1 14 14 2 8 14 त्रिक 42 म्हणतो कोणी. म्हणत पाडे म्हणताना काय 1 14 14 2 14 28 3 14 42. उलटे पाडे असे सुद्धा बनायचे, तेव्हा भाग ताबडतोब तुटेल. तर आता x बरोबर सांगा कोणाचा गुणाकार, 14 आणि 7चा. 14 7 98. नसेल तर मग बेचे बेचे पाडे 7 चौक 28 7 4 2 7 1 7 आणि 7 2 किती 9. ज्याचे बेचे बेचे पाडे पाठ असेल 14चा पाडा पाठ नसेल तर त्याने असं करायचं. पर्याय क्रमांक काय झालं. एका संख्येचा 1 आपण 6 भाग बरोबर 36. तर ती संख्या कोणती. आता एका संख्येचा म्हणजे काय, x गुणिला. x गुणिला 1 म्हणजे काय सांगा, x आपण किती 6. x गुणिला 1 म्हणजे x आणि आपण किती 6 बरोबर किती सांगा 36. आता सांगा भागेला 6 येते काय होईल, गुणिला 6. म्हणून x बरोबर सांगा 6 6 36 3 6 1 8 8 3 किती 21.
याचं उत्तर किती आलं? 1 नंबर म्हणजे 216. त्यानंतर पुढचं गणित पहा. एका संख्येचा 2 आपण 5 भाग बरोबर 24 तर ती संख्या कोणती? तर एका संख्येचा म्हणजे काय सांगा? x गुणिला. एका संख्येचा म्हणजे काय? झोपायचं नाही पण जागृत राहायचं. जागृत दैवत वाटलं पाहिजे. समजलं का? आपण जर जन्माला आलो म्हणजे आपण प्रकाशित झालो आणि आपण इथून दुनियातून गेलो म्हणजे काय? अप्रकाशित झालो. समजलं का? मग आपण प्रकाशित झालो तर स्वतःला काय समजायचं? माणूस समजायचं का प्राणी समजायचं का देव समजायचं ते तुम्ही स्वतः समजायचंय. आणि तो प्रकाशित झाला म्हणजे तो जन्माला आला म्हणजे तो मला तर वाटतंय गॉडचं रूपच आहे. मग मला काय म्हणायचं? जन्माला आलेलं नवीन मूल म्हणतो आपण काय म्हणतो? देवासारखं असतं म्हणते. मग त्याचं देव पण कसं जाईल? तुम्हाऱ्यापर्यंत देव पण आहेच का नाही त्याच्यामध्ये? राहाय का नाही? तुम्ही प्रकाशित आहे तर प्रकाशित सारखंच राहायचंय, अप्रकाशित व्हायचं नाही. अप्रकाशित होणं म्हणजे काय? अज्ञान. लक्षात. आणि प्रकाशित गाणं म्हणजे जागृत गाणं म्हणजे काय? सज्ञान. म्हणजे ज्ञानाच्या कक्षेमध्ये चालायचंय. चला पुढे लक्ष द्या. आता एक सांगा, एका संख्येचा 2 आपण 5 भाग म्हणजे काय? x गुणिले 2 म्हणजे काय? 2x. आणि 2x आपण किती? 5 बरोबर किती सांगा? 24. आता सांगा भाग्याला पाहिजे तर काय करायचं? गुणिला 5. आता 2x म्हणजे काय? 2 गुणिला x. गुणिला 2 म्हणजे काय? नाही तसं नाही. गुणिला 2 म्हणजे काय? 2x नाही. गुणिला 2 म्हणजे काय? इकडे बहीण भाग्याला 2 बरोबर चिन्ह ठीक झाल्यानंतर आता 2 आणि 24 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. आता बे 24 म्हणजे x बरोबर सांगा कोणाचा गुणाकार? 12 आणि 5चा. बोलायचं जमणार नाही, उत्तर येत नाही. याचा आता आपण चुपचाप आहे. चुपचाप राहिला लोक अन्याय करतील. ऐका नाही, शेवटपर्यंत अन्याय सहन करावं लागेल. कारण याच्या कक्ष शिक्षणाच्या कक्षेमध्ये नाही का अन्याय सहन करत बसायचं नाही, शांत बसायचं नाही. सांगा 12 पंच 60 म्हणजे पर्याय क्रमांक 2. एका संख्येचा 3 आपण 8 भाग बरोबर 21 तर ती संख्या कोणती? एका संख्येचा म्हणजे काय? x गुणिला किती झाले? 3. म्हणजे x गुणिला 3 म्हणजेच बोलायचं बा. x गुणिला 3 म्हणजे x गुणिला 5 म्हणजे x गुणिला 12 म्हणजे 12x. x गुणिला 17 म्हणजे 17x. x गुणिला 3 म्हणजे काय? 3x. आपण किती? 8 बरोबर किती सांगा? 21. भाग्याला 8 येते काय? गुणिला 8. आता गुणिला 3 येते काय? भाग्याला 3. हे समजलं ना? 3x म्हणजे काय? 3 गुणिला x असते. ध्यानात ठेवायचं. गुणिला 3 येते काय? भाग्याला 3. आता 3 आणि 21 कोणत्या पाड्यामध्ये सांगा? 3 3च्या 3 1 3 3 7 21. आता 8चा संपलेली कोणाचा गुणाकार? 7 आणि 8चा. पटकन उत्तर निघलं पाहिजे बा. इकडून प्रश्न फेकला म्हणजे तिकडून न्यूटनचा 3रा नियम वापर ना. बरोबर आहे का नाही? तो न्यूटनचा पहिलाच नियम वापरतो. काय फायदा? 3रा नियम वापर. आता चला सांगा कोणाचा गुणाकार? आणि 7 8 56 म्हणजे पर्याय क्रमांक 4. समजलं इथपर्यंत? आता गणित चेंज होते. याला बेसिक स्वरूपात हलक्यात घ्यायचं नाही. याच्यावर मोठमोठे गणित डिपेंड असतात आणि छोटे छोटे पण गणित विचारतात. म्हणजे बेसिक, मीडियम आणि हाय लेवलचे 3 प्रकारचे तुम्हाला गणित शिकायचे. नमुना 14. 160चा 2 आपण 5 बरोबर किती? आता 160चा म्हणजे काय? गुणिला 2 आपण 5. 5 आणि 160 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. 5 आहे का? 5 5 3 15 किती राहिला? 5 2 10 आणि 32 दोन्ही किती सांगा? अरे 32 दोन्ही नाही मला इथं सांगा काय? 60 आहे का? म्हणजे जशी डोळ्याला कमाट केली तसंच असतं ते. 60चा म्हणजे गुणिला 2 आपण 5. 5 आहे का? 5 5 12 60. मग आता काठच्या संपलेली कोणाचं गुणाकार? 12 आणि 2चा. 5 दोन्ही 24. पर्याय क्रमांक 2. समजलं का? त्यानंतर पुढचं गणित पहा. 120चा 3 आपण 5 भाग बरोबर किती? सांगा 120चा म्हणजे काय सांगा? 120 गुणिला 3 आपण 5. 700 म्हणजे काय? गुणिला. इतकं लक्षात आहे? बसेल ना? आता 5 आणि 120 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. 5 आहे का? 5 5 24 किती? 120. आता समजत नसेल तर 5 दोन्ही 10 12 मधून 10 गेले किती? 2 5 24
म्हणजे 5 24 किती 120 म्हणजे 24 पंच 120 हे ध्यानात ठेवायचं. आता काठच्या संपलेले कोणाचा गुणाकार 24 त्रिक किती 72. पर्याय क्रमांक किती 3. चला पुढचं गणित पहा. 180 चा 2 आपण 9 बरोबर किती 180 चा म्हणजे काय 2 आपण 9. 9 आणि 18 कोणत्या पाड्यामध्ये 9च्या बोलायचं पाडावं. आपण 1857 पासून इथं जास्त समजायचं. हा थोडस काय मोकळ्या मनात बोलायचं. बोलणार नाही तर मेंदूर घासून आवाज निघणार नाही ध्यानात बसणार नाही. तर मग आता सांगा 9 आणि 18 कोणत्या पाड्यात आहे 9च्या. 9 1 9 9 2 18 हा शून्य उचलायचा असेल तसं लिहायचा. काठच्या संपलेली कोणाचा गुणाकार वरच्या वरच्याचा गुणाकार खालच्या खालचा गुणाकार म्हणजे 20 दोन्ही किती 40 म्हणजे पर्याय क्रमांक किती 4. 135 चा 4 आपण 12 बरोबर किती 135 चा म्हणजे काय गुणिला 4 आपण 12. एकदा संख्या बरोबर किती आहे 12च्या ठिकाणी ना ही 15 आणि 135 कोणत्या पाड्यात आहे 15 1 15 15 मग किती 135 नम मांडायचे. आता काठच्या संपलेले कोणाचा गुणाकार 9 चौक किती 36 पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचं गणित पहा. 280 चा 3 आपण 5 भाग म्हणजे किती. आता 280 चा म्हणजे गुणिला 3 आपण 5 5 आणि 280 कोणत्या पाड्यात आहे थंड पडायचं नाही इथं गचकलं का कोणी मग इतकं शांत कसं काय बसले तुम्ही. अरे आवाज निघाला पाहिजे. तुम्ही जवान आहे तुमचा आवाज बुलंद पाहिजे आहे का नाही. आवाज नसेल तर काय माहिती का एकदम शांतता आहे. काहीतरी दुसरं काहीतरी घडलं असं वाटतं का माणसाला तर शांत राहायचं नाही. तुमच्यामध्ये धगधगती ज्वाला पाहिजे. आक्रमकता आणि कृतिशीलपणा हे 2 गुण आवश्यक आहे. आक्रमक ताबडतोब आक्रमक झालं पाहिजे आणि कृतिशीलपणा पाहिजे. तेव्हाच्या अभ्यासाच्या शिक्षणाच्या प्रक्रिया घडू शकतात. 5 आणि 280 कोणत्या पाड्यात आहे 5च्या 5 1 5 5 5 25 5 5 25. आता 25 लक्षात ठेवायचं. आलेला गुणाकार काय 5 5 25 गुणाकार किती आला 25. या 28 मधून 25 गेले किती राहिले सांगा 3 म्हणजे बाकी 3 म्हणजे किती 30 बाकी 4 म्हणजे 40 बाकी 5 म्हणजे बाकी 1 म्हणजे 10 बाकी 2 म्हणजे किती 20 बाकी 7 म्हणजे किती 70 म्हणजे बाकी 3 म्हणजे काय झालं 30. आता 3 व 30 म्हणजे 0 म्हणजे 30च होईल. आता इथं 2 असते समजा शून्याच्या ठिकाणी 32 झाले असते. तर मग आता सांगा 5 सका 30 कोणाचा गुणाकार 56 आणि 3चा 3 सका 18 18 18 आणि 3 5 15 15 आणि किती 16. उत्तर किती आलं सांगा 168. 52 चा 3 आपण 13 बरोबर किती 52 चा म्हणजे गुणिला 3 आपण 13 13 आणि 52 कोणत्या पाड्यामध्ये 13च्या 13 1 13 13 54. काठचा संपलेला कोणाचा गुणाकार 4 आणि 3चा 4 3 12 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचं गणित पहा. 450 चा 2 आपण 5 भाग बरोबर किती 450 चा म्हणजे गुणिला 2 आपण 5 5 आणि 450 कोणत्या पाड्यात आहे 5 1 5 5 2 10 सॉरी 5 9 45 हा शून्य उचलायचा इथे लिहायचा आणि 9 दोन्ही किती 180 म्हणजे पर्याय क्रमांक 4. इथपर्यंत काही अडचण तर आता त्यावर आधारित पुढचे गणित आपल्याला पाहिजे. निम्मे गणित घेऊन टाकू आणखी 10 गणित द्यायची म्हणजे उद्या चॅप्टर खतम म्हणजे 2 दिवसात एक होऊन जातं. कारण टार्गेटच आहे 3 महिन्यात तुमचे रजिस्टर बनले पाहिजे आणि त्याच्यानंतर धडाधड रिव्हिजन 1 आठवड्यात 2 पेपर. सध्याच्या स्थितीमध्ये सोमवारी पेपर मग काय सोमवार ते शनिवार शिकवायचे का तुमचे गणिताचे बुद्धिमापाचे रजिस्टर बनत नाही तोपर्यंत नियोजन बनत नाही अभ्यासाची रणनीती बनत नाही. म्हणून तुम्ही रजिस्टर बनवायचे शिकून घ्यायचं व्हिडिओच्या माध्यमातून किंवा पीडीएफच्या माध्यमातून तुम्ही रजिस्टर बनवायचे. कारण आपण शिकवल्यानंतर व्हिडिओ त्याच्यात ऑटोमॅटिक 5 मिनिटांना पडून जातो आणि त्याच्यानंतर लाईव्ह रेकॉर्डेड पडून जाते. नंतर मी फोल्डरमध्ये ऍड करत राहीन कोण व्हिडिओ आणि व्हिडिओच्या खाली पीडीएफ.
तर त्याच्यामुळे तुम्हाला एकदम सोपं जाईल. आता पुढे नमुना 5वा. 80चा 2/5 हा 60च्या 3/6 पेक्षा कितीने मोठा आहे? आता 80चा म्हणजे गुणिला 2/5. आता या ठिकाणी मराठी व्याकरणमध्ये दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनाम माहिती तुम्हाला? दर्शक सर्वनाम म्हणजे काय सांगा? जवळची किंवा लांबची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला दर्शक सर्वनाम असं मराठी व्याकरणमध्ये म्हणतात. पण गणितामध्ये हा ही हे म्हणजे काय दिसते? जटासारखं असायचं नाही. हा ही म्हणजे काय? बरोबर. हा ही हे म्हणजे काय? हसणं नाही. काय आहे? बरोबर. हे ध्यानात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर 60च्या 3/6 संख्या व्यवस्थित लक्षात ठेवा. 60च्या 3/6 पुस्तक तुमच्या हातामध्ये एखादा अंक कोणत्या ठिकाणी सांगा? इथं का? इथं का? इथं किती आहे? इथं 3/5. नक्की सांगा ना कोणत्या याच्यात किती आहे? 80 गुणिला 3/5. इथं 60 गुणिला 3/4. लक्ष ठेवायचं थोडस. आता भाग तोडायचा दोन्ही साईडनं. आता याचा अर्थ काय? किती पेक्षा कितीने मोठा. कितीने मोठा. मोठा म्हणजे अधिक. आणि कितीने म्हणजे काय? एक्स. आणि कितीने मोठा म्हणजे काय? अधिक एक्स. मी काय म्हणू सांगतो? लक्ष द्यायचा. एकदम दुर्लक्ष करायचं नाही. तर मग आता सांगा 5 आणि 80 कोणत्या पाड्यामध्ये? 5 1 5 5 16 80. 4 आणि 60 कोणत्या पाड्यामध्ये? 4 4 1 4 4 15 60. आता या ठिकाणी काठच्या संपलेली काय करायचं? गुणाकार अलीकडचा आणि पलीकडचा बरोबर चिन्हाच्या. तर मग सांगा 16 त्रिक 48 बरोबर. 15 त्रिक 45 अधिक एक्स. इतकं समजलं? आता इथं बरोबर आणि 45च्या मध्ये कोणते चिन्ह असतं? गुपित अधिक असतं. कोणतं असतं? अधिक. हे पण लक्षात ठेवायचं. मग आता सांगा अधिक 45 इथं काय होईल? वजा 45. 48 मधून 45 गेले किती राहिले सांगा? 3. म्हणजे एक्स बरोबर किती? 3. पर्याय क्रमांक 2. गणित समजलं? पुढचं गणित पहा. सरावासाठी गणित. 180चा 2/9 हा 120च्या 3/5 पेक्षा कितीने मोठा आहे? बरोबर सांगायचं. 2/5. इथं व्यवस्थित आहे ना? सांगा 180चा म्हणजे गुणिला 2/5. हा हे म्हणजे काय? बरोबर. हा म्हणजे काय? बरोबर. सांगा 120च्या म्हणजे गुणिला पुढे काय म्हणलं? 3/5 पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय? अधिक एक्स. कितीने मोठा म्हणजेच. तर मग आता सांगा 5 आणि 180 कोणत्या पाड्यामध्ये आहे? 5 1 5 5 त्रिक 15. त्रिक मांडायचे. आलेला गुणाकार 15 लक्षात ठेवायचा. 18 मधून 15 गेले किती झाले सांगा? 3 झाले 30. आणि 5 1 30. 5 आणि 120 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. 5 1 5 5 24 किती? 120. म्हणजे 24 5 120. इतकं समजलं का? कडोख्याच्या वरून गेले. चला पुढं. 36 दोन्ही 72 बरोबर. 24 त्रिक किती? 72 अधिक एक्स. आता इथं अधिक गुपित चिन्ह आहे. हे ध्यानात ठेवायचंय. अधिक 72 येते काय होईल सांगा? वजा 72. 72 मधून 72 गेले 0. म्हणजे एक्स बरोबर किती सांगा? आता शून्याचा अर्थ काय? डाव्या साईडनं 72 आहे, उजव्या साईडनं 72 आहे. म्हणजे दोन्ही समान. शून्य म्हणजे काय? दोन्ही समान. तुला माणसा शून्य कुठं गायब झाले? याचा अर्थ काय सांगा? शून्य. समजलं का? त्यानंतर पुढचा गणित पहा. काही चुक आहे का पहा? 150चा 2/5 हा 120च्या 11/24 पेक्षा कितीने मोठा आहे? करेक्ट आहे? तर मग आता सांगा 150चा म्हणजे गुणिला 2/5 हा म्हणजे काय सांगा? बरोबर. हा म्हणजे काय? सांगा 120च्या म्हणजे गुणिला 11/24 पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय? अधिक एक्स. कितीने मोठा म्हणजे काय? अधिक एक्स. तर 5 आणि 150 कोणत्या पाड्यामध्ये? 5च्या. 5 1 5 5 त्रिक 15. 15 मधून 15 गेले 0. इथं 0 ठेवलं तर काय होणार? डबल 0 म्हणजे काय? एक 0 असतो हे ध्यानात ठेवायचं. आणि एक 0 म्हणजे काय? किती पण 0 असू शकतात. नाही समजलं? 3 0 म्हणजे किती? 0.
ध्यानात राहील ना. आणि 2 शून्य म्हणजे किती? शून्य. नाही तर मग याच्यामध्ये बाथरूम संपूर्ण काय भानगडी. तर मग आता सांगा 24 एक 24 म्हणजे किती? 120. हा शून्य इथं उचलायचा ठेवायचा. आणि 30 दोन्ही किती सांगा? 60. बरोबर सांगा. 11 5 55 अधिक किती? x अधिक 55 येते काय होईल सांगा? वजा 55. 60 मधून 55 गेले किती राहिले सांगा? 5. म्हणून x बरोबर किती? पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचं गणित पहा. 90 चा 4/15 हा 70 च्या 4/14 पेक्षा कितीने मोठा आहे? एखादा अंक चुकीचा असेल तर सांगा. 90 चा 4/15 हा 70 च्या 4/14 पेक्षा किती? सांगा. 90 चा म्हणजे काय? 90 गुणिला 4/15 हा ही आहे म्हणजे काय सांगा? बरोबर. 70 च्या म्हणजे गुणिला किती? 4/14 पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय सांगा? अधिक x. तर मग आता सांगा 15 आणि 90 कोणत्या पाड्यात आहे? आता इथे छेदस्थानी गुपित एक असतं बरं या दोन्हीच्या. म्हणून 90 या अंशस्थानी 70 या अंशस्थानी हे पण लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तुम्हाला समजलं का? नाही तुम्ही माणसाने नाही हे वरच्याला अर्धे खालच्याला अर्धे का 90 हे 90 छेदस्थानी गुपित एक म्हणजे 90 कुठे आहे? अंशस्थानी. नाही तर त्याला छेदस्थानी घालत बसतात. नाही तर अर्धे 45 वर मान 45 खाली असं होत नाही. लक्षात आलं का? 15 आणि 90 कोणत्या पाड्यात आहे? 15 1 15 15 6 90. 14 आणि 70 कोणत्या पाड्यामध्ये? 14 1 14 14 5 70 म्हणजे साइन चौक किती? 24. सांगा 5 चौक 20 अधिक x. आता अधिक 20 आहे काय होईल सांगा? वजा 20. 24 मधून 20 गेले किती राहिले सांगा? 4. तर x बरोबर किती? 4. हे सांभाळेल का? 70 आहे ना. ठीक. 70 चा 8/14 हा 140 च्या 1/4 पेक्षा कितीने मोठा आहे? 70 चा म्हणजे गुणिला 8/14 हा म्हणजे काय? बरोबर 140 च्या म्हणजे गुणिला 1/4 पेक्षा कितीने मोठा म्हणजे काय? अधिक x. 14 आणि 70 कोणत्या पाड्यामध्ये? 14 1 14 14 5 70. 4 आणि 140 कोणत्या पाड्यामध्ये? 4 1 4 4 3 12. 12 लक्षात ठेवायचे. 14 वरून 12 गेले किती? 2. 4 5 20. काठच्या संपलेली सांगा 65. बरोबर. 35 1 आणि अधिक x. आता इथं अधिक 35 येतं काय मी सांगा? वजा 35. 40 मधून 35 गेले किती राहिले? बोलायचंय. मग आता सांगा 5 म्हणजे x बरोबर किती? 5. पर्याय क्रमांक 1. बस झालं का? उद्या एंड करून टाकू. आज 10 मिनिटं लेट चालतंय. लेट उद्या कोणी व्हायचं नाही. करेक्ट किती वाजता चालू होईल? 8 वाजता. समजलं? तर यानंतर आपल्याला पाडे घ्यायचे. पाड्यानंतर वर्ग घ्यायचे. वर्गानंतर घन घ्यायचे. घनानंतर ए साठी 1 बी साठी जाऊन त्रिकोणी संख्या मराठी महिने ऋतू इतका आजच्या याच्यामध्ये 5 मिनिटांमध्ये झालं पाहिजे.